नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. काही पदार्थांची नावं अशी असतात की ती ऐकल्यानंतर आपल्याला हसायला येतं. कधी वाटतं की हा नेमकं नाव कसं सुचलं असेल. मग तो नावावरून पदार्थ सुचला की पदार्थ पहिला तयार झाला आणि नंतर नाव तयार झालं. काही कल्पना येत नाही. पण पदार्थ अप्रतिम असतो आणि नावही ते पदार्थाचं. मग त्याला जेव्हा आपण पदार्थ खातो तेव्हा लक्षात येतं की नाही, नाव जोडीच जोड आहे. सुरुवात करूया आजच्या भागाला. आजच्या पदार्थाचं नाव आहे मिश्र डाळींचा घोळका. एक साधारण 4-5 चमचे तेल आपण घेऊ. यामध्ये 4 डाळी आपण घेतल्या आहेत. एक चण्याची डाळ, त्याच्यानंतर मसुरीची डाळ, ही मुगाची डाळ, सोल्याची साल असलेली आणि तुरीची डाळ. या स्वच्छ धुवून वाळून घेतलेल्या. यामध्ये मेथी दाणा आणि या डाळी. त्याला छान खरपूस परतून घ्यायचं आपल्याला. हिंग, छान याचा खमंग सुवास येईस्तोवर या डाळी आपण परतून घेऊ. थोडीशी हळद आणि नंतर यामध्ये आपण डाळीच्या दुप्पट गरम पाणी घालतोय. आता ही घोळ भाजी जी आहे ती उन्हाळ्यातच येते आणि ही थंड असते शरीरासाठी आणि म्हणून उन्हाळ्यात घोळ भाजी खायला पाहिजे. गंमत कशी असते की ज्या ज्या ऋतूत जी जी फळे जी जी भाजी येते त्याचं सेवन आपण करायला पाहिजे, कारण ते शरीरासाठी आवश्यक असतं. जसं आता हिवाळा येतो तर आपल्याला गूळ आपल्याला खायला किंवा डिंक असतो, त्याच्यानंतर तीळ असतात ते खायला पाहिजे. तर आता उन्हाळ्यामध्ये जशी ही घोळ भाजी येते, आमच्या विदर्भामध्ये चिवळीची एक भाजी येते, तर या सगळ्या भाज्या उन्हाळ्यामध्ये येतात की ज्या आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात, चांगल्या असतात. तर घोळ भाजीला बारीक चिरायचं, पण चिरण्यापूर्वी तिला धुवायचं, एवढं लक्षात घ्या. चिरल्यानंतर धुवू नका, त्याचे सगळे चांगले द्रव्य निघून जातील. आता या भाजीला इंग्लिशमध्ये पिगवीड किंवा पर्सलेट असं सुद्धा म्हणतात आणि यामध्ये काय काय कंटेंट्स आहेत हा तक्ता बघा. आता या डाळी बघा, या छान अशा बोट चिप्या शिजलेल्या आहेत. खूप जास्त शिजवायच्या नाही आहेत, पण खूप जास्त कच्च्या पण नाही, कच्च्या नाहीच आहेत, या शिजलेल्या आहेत. आता गॅस याचा आपण बंद करूयात. पुन्हा यामध्ये आपण थोडंसं तेल घालूयात. छान परतून घ्यायची आपल्याला तेलात. मोहरी, बारीक चिरलेला कांदा, आणि कांदा जो आहे तो खूप जास्त आपल्याला लाल करायचा नाही आहे, थोडंसं बस पाणी याचं जायला हवं. हिरवी मिरची, त्यानंतर थोडी हळद, याचंच आता घोळ भाजी घालायची. हाय फ्लेमला परतून घ्यायचं आपल्याला, कारण हे शिजायला खूप असा वेळ लागत नाही जास्त. लिंबाचा रस, मीठ घालताना फक्त घोळीच्या पुरतं मीठ घालायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये ही शिजलेली डाळ, थोडी साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, क्या बात है, क्या बात. तुम्हाला सांगू का,
की हे लसूण, जिरं, मोहरी, त्या डाळी या सगळ्या बोलत असतात माझ्याशी की मला असं तयार करा, मला तसं तयार करा. पण ही किमया जी आहे ती आपल्या पूर्वजांची आहे. कोणीतरी पूर्वज सांगून गेले, त्याच्या रेसिपीज तयार होत गेल्या, लोकांना आवडू लागल्या आणि त्यातूनच हे खाद्य जगत जे आहे ते उभं राहिलं. पाहत राहा मास्टर रेसिपीज, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अशा नवनवीन भाज्या बनवा रोज. रोजच्या रेग्युलर भाज्या तर असतातच, पण थोडासा असा वेगळा जर टच दिला त्याला जास्त मजा येते. नमस्कार.